विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट पेपर 2017 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 13 ते 18 हे पुढे दिलेल्या उत्तरावर आधारित आहेत। इंग्रजीतील किंवा मराठी उत्तरातील प्रश्नांची उत्तरे द्या। फुलांच्या विचाराचे आणखी एक बलस्थान म्हणजे त्यांच्या समकालीन बुद्धिप्रामाण्यवादी, भौतिकवादी, प्रबोधन विचारवंतांपेक्षा अधिक देशी व वस्तुस्थितीसापेक्ष असा समतेचा विचार मांडला होता। फुले कोरडे उपयुक्ततावादी किंवा निर्धार्मिक नव्हते। त्यांचा सत्यधर्म, ख्रिस्त, बुद्ध व महंत यांच्या करुणेशी संबंध आणि अनुभवाशी साक्षात नाते जोडणारा होता। त्यामुळे इतर समाजसुधारकांप्रमाणे त्या तत्वघोषांची आणि सुधारणा प्रस्तावांची पोपटपंची न करता फुले या समाजातील विषमतेच्या सर्व व्यावहारिक आधारांना प्रत्यक्ष हात घातला। त्यांनी हे पाहिले होते की वेदांत विचाराच्या आधारे ब्राह्म समाजासारख्या चळवळीने केलेली मांडणी फक्त तर्काच्या पातळीवर राहिल्यामुळे व्यवहारातल्या विषमतांना ती धक्का लावू शकत नव्हती। उलट विषमता अप्रत्यक्षात बाळगण्यातच ती सहाय्यभूत ठरली होती। फुल्यांनी हिंदू धर्माची चिकित्सा केली आणि सत्यधर्माची मांडणी केली, पण याचा अर्थ त्यांना केवळ दार्शनिक काथ्याकुट्ट करायचा होता असा नाही, तर धार्मिक क्षेत्रातील सामाजिक व्यवहारात विषमतेचा जो सर्वाधिक असह्य व अमानुष आविष्कार त्या काळी आढळत होता, त्याला अग्रक्रमाने हात घालण्याची गरज त्यांना भासत होती। त्यामुळे त्यांनी धार्मिक ग्रंथ, मिथके, समजुती, रूढी व लोकाचार यांच्या विरुद्ध सर्वप्रथम आवाज उठवला होता। सैद्धांतिक धर्मकल्पनांच्या प्रत्यक्ष सामाजिक व्यवहारांशी जो अतूट एकजीवपणा झाला होता, त्यातूनच पदोपदी प्रत्ययास येणाऱ्या समाजाच्या आशयकारकाशी म्हणजे प्रोसेक्सिक्स फुल्यांचे भांडण होते। सिद्धांत आणि कृती यांचा परस्परात झालेला गुंता सोडविण्यासाठी त्यांनी धर्मचिकित्सेचा अवलंब केलेला असल्यामुळे त्यांची बंडखोरी केवळ अमूर्त धर्मचिंतनात कधीच अडकून पडली नव्हती। 19व्या शतकातील एकंदरीत समता विचारातच इहलौकिक परिवर्तनासाठी प्रथम धर्मचिकित्सा महत्त्वाची मानली गेली होती। वेद प्रामाण्य मानणाऱ्या सर्व समाजांनी ही रोटीबेटी व्यवहार, जातपात, स्पृश्यता वगैरे क्षेत्रातील इहलौकिक व्यवहार बदलायला सांगितल्यामुळेच लोकांचा रोष वाढवून घेतला होता। दैनंदिन व्यवहारात समतेचा प्रत्यय यायचा असेल तर धर्मापासून सुरू झालेली सुधारणेची वाटचाल सामाजिक प्रश्नांच्या दिशेने होणे भागच होते। तर हा होता उत्तरा। तर या उत्तराचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 13 बुद्धिप्रामाण्यवाद आणि भौतिकवादाबरोबरच महात्मा फुल्यांच्या विचारांचे आणखी बलस्थान म्हणजे पर्याय आहेत वास्तवदर्शी समानता, सापेक्षतावाद, स्थितिसापेक्षता, वस्तुसापेक्षता। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, स्थितिसापेक्षता। प्रश्न क्रमांक 14 फुल्यांचा सत्यधर्म सर्वधर्म समभावाची शिकवण देणारा आहे, तसा तो समताधिष्ठित विचारांना महत्त्व देणाराही आहे। पर्याय आहेत संपूर्ण विधान चूक, संपूर्ण विधान बरोबर पूर्वार्ध बरोबर पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, संपूर्ण विधान हे बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 15 ब्राह्मो समाजाच्या चळवळीमागे वेदांत विचार असला तरी समानता प्रस्थापित करण्यास ती निष्फळ ठरली। संपूर्ण विधान चूक, संपूर्ण विधान बरोबर पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक। प्रश्न क्रमांक 16 फुल्यांनी धर्म, रूढी, परंपरा यांना विरोध करण्याचे कारण म्हणजे ब्राह्मो समाजाची चळवळ, सत्यधर्माची मांडणी, हिंदू धर्माविषयी आकस, धर्मव्यवस्थेतील विषमता। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, धर्मव्यवस्थेतील विषमता। प्रश्न क्रमांक 17 महात्मा फुल्यांच्या धर्मचिकित्सा महत्त्वाची वाटली कारण धर्माचे महत्त्व, वेदप्रामाण्य तत्व आणि त्यांचे उपयोजन यातील विषमता, अमूर्त धर्मचिंतन। तर ज्याचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक बी, वेदप्रामाण्य। प्रश्न क्रमांक 18 या उतार्यासाठी अधिक समर्पक शीर्षक कोणते? पर्याय आहेत ब्राह्मो समाज, आर्य समाज, धर्मचिकित्सा, लोकाचार। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, धर्मचिकित्सा। प्रश्न क्रमांक 19 भारतीय माध्यमांच्या संदर्भात PCI, CBFE, NBA, ASIC या लघुरूपांचे दिग्दर्शित होणाऱ्या घटकांना एकत्रितपणे काय संबोधले जाते? पर्याय आहे माध्यम मालकांची संघटना,
भारतीय घटनेतील माध्यमांविषयीची कायद्याचा संच, माध्यम नियामक संस्था, माध्यम ग्राहक मापन संस्था. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, माध्यम नियामक संस्था. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.